नोटीस आली आणि माझ्या नजरेतनं चुकली असं असं होऊच शकत नाही. आधीच काही कमी त्रास आहेत का? त्यात हे अजून टेन्शन. देवा. सावे सावे काय झालं? हा, केली का नीट चौकशी? अगं बोल की. सावी अगं बोल की, काय झालं ऑफिस मध्ये? वंसा वंसा काय झालं? लई तोंड वर करून गेला होता ना सगळ्या विषयाचा सोक्ष मोक्ष लावतो म्हणून. मग काय झालं? अधिकाऱ्यांनी परत पाठवलं? बोला की. तुम्हाला म्हटलं होतं ना यांच्या भरोश्यावर राहिलो तर एक दिवस घर सोडायची वेळ येणार आपल्यावर. भाऊराव, धैर्य साहेब, तुम्ही बोललात म्हणून आम्ही तुमच्यासाठी थांबलो, पण आता नाही थांबू शकत. वरून खूप प्रेशर आहे आम्हाला. लवकरात लवकर आम्हाला आमचं काम करू द्या. आणि प्लीज आता आमच्या कारवाईच्या मध्ये येऊ नका. आम्हाला आमचं काम करू द्या. हो साहेब, हो ऐका. पाटील, जेसीबी आत घ्या. अरे ऐका की तुम्ही. अरे थांबव रे. अरे दीपा दीपा मागो मागो मागो. हो साहेब ऐका की जरा जरा. भाऊ आता काय करायचो आपण? उघड्या डोळ्याने आपलं घर पडताना बघायचं का हो? दुसरं तरी काय करू शकतोय म्हणा आपण. तरी मी तुम्हाला सांगत होते या माणसाला घरातनं बाहेर काढा म्हणून, पण माझं ऐकलं नाही ना तुम्ही. मग आता भोगा त्याची फळ. आपलं घर पडणार आता. पडणार आपलं घर. वाटोळं केलं या माणसानं. अगे दीपे काय लावले सारखं मध्ये मध्ये? वाटोळे केले. तू थांब जरा. मला काय तुम्ही मला सांगताय? थांबवायचं असेल ना तर हे बुलडोजर थांबवा आधी. आणि नसेल थांबवता येत ना तर या माणसाला पहिला घरातनं बाहेर काढा. येऊ इथं आहे ना म्हणून आपलं घर पडायला लागलंय. याला बाहेर काढलं असेल ना तर आपलं घर पडायचं थांबतंय. याच्यामुळे होत आहे सगळं. आता काही घराची माती गोळा करून विकाय थांबलाय का तुम्ही इथं? आत्ताच्या आता निघा इथनं. हे सगळं ना फक्त तुमच्यामुळे होतंय. हा बुलडोजर आत्ता सुद्धा थांबू शकतो. भाऊ आत्ताच्या आता यांना बाहेर काढा. ऐका माझं तुम्ही. बस कर दीपी, गप जरा. काही गरज नाही भोकाड पसरायची.
उठा इथून चला. सावी तुम्ही घाबरू नका, काही होणार नाही. आणि हे सगळं जर थांबवायचं असेल, आईचं मन वळवायचं असेल, तर हाच एक शेवटचा ऑप्शन आहे. अहो साहेब, तुम्ही असं नाही करू शकत. उठा बघू तुम्ही इथून. साहेब, आमचं काम आम्हाला करू द्या. असं सरकारी कामात अडथळा नाही आणू शकत तुम्ही. आणि तुम्ही जर असंच करणार असाल ना, तर मग आम्ही तुमच्यावरही कारवाई करू शकतो. तुम्ही एक बेकायदेशीर कारवाई करताय. ती आत्ताच्या आत्ता थांबवा, मी उठतो. जर तुम्ही ते करणार नसाल ना, तर मी सुद्धा जागचा हलणार नाही. अहो साहेब, काय बोलताय तुम्ही? हे आम्हाला वरून ऑर्डर असतात म्हणून तर आम्हाला हे करावं लागतं. आम्ही काय आमच्या मनाने इथं आलोय का? मला ते काही माहिती नाही. जर वरनं ऑर्डर आल्या तर त्या वरच्या माणसांना भेटायला घेऊन चला मला. अहो साहेब, आम्हाला तसं करता येत नाही. तुम्ही उठा बघू इथून प्लीज. साहेब, तुम्ही जर असंच करत राहिला ना, तर आमच्या नोकरीवर बुलडोजर फिरेल. मी उठणार नाही. साहेब, असं करू नका, नाहीतर आम्हाला नाईलाजाने फोर्स वापरावे लागेल बघा. चला तुम्ही उठा इथून. उठा साहेब. मी उठणार नाही म्हणून सांगितलं ना. धैर्य. सावी, ज्या फोनची वाट बघत होते, शेवटी तो आलाच. बोला. मॅडम, धैर्य साहेब जेसीबी समोर झोपलेत. आम्हाला काहीच करू देत नाही. जेसीबी कसा पुढे घेणार आम्ही? मी फोन त्यांच्याकडे देतो, तुम्हीच बोला त्यांच्याशी. हे घ्या साहेब, बोला जा. दामिनी मुजुमदार, तुम्हाला माझा प्रॉब्लेम आहे ना, मग मला शिक्षा द्या. काय जो राग काढायचा आहे तो माझ्यावर काढा. माझ्यामुळं बाकीच्या लोकांना त्रास द्यायची काही गरज नाही. धैर्य, काय वेडेपणा चाललाय तो? अरे वेडेपणा सोड, तिथनं उठ आणि घरी या आधी. मला काय म्हणायचंय ते म्हणा. त्या धैर्य मुजुमदारला मूर्ख म्हणा, नाही तर अजून काही. पण मी इथून उठणार नाही. जोपर्यंत तुम्ही स्वतः येऊन हे सगळं थांबवत नाही, तोपर्यंत नाही. मग जेसीबी माझ्या अंगावरनं जरी चालला तरी हरकत नाही. धैर्य, काय चाललंय तुझं? त्यांना त्यांचं काम करू दे. उठ म्हटलं ना तिकडनं. जे काही बोलायचंय ते इथे येऊन बोला. जर ऐक तरी माझं. मी इथनं उठणार नाही. ठीक आहे, तू तुझ्या हट्टालाच पेटला असशील. आणि तिथनं उठणार नसशील तर माझा नाईलाज आहे. माझ्याकडे दुसरं कुठलंही उत्तर नाहीये. धैर्य, अहो ऐका की. नाही सवी, आता हाच एक ऑप्शन आहे.
आई आता कसले खेळ सुरू आहेत तुझे? जावाई बापूला घरी आणायचं राहिलं बाजूला, उलट इथं बसून हसतेस. धैर्य यायला हवाय ना. हा मग मग जा, तुझ्या लेकीला तयारी करायला सांग स्वागताची. धैर्य घरी येतोय. काय? धैर्य ऐका ना माझा, का तुम्ही तुमच्या जीवाशी खेळताय? मी हात जोडते तुमच्या पुढे, उठा प्लीज. नाही सावी, अहो आत्ता कुठं परीक्षा सुरू झाली आहे माझी, आणि तुम्ही काळजी करू नका, काही होणार नाही. मला काही झालं तरी आपल्या प्रेमासाठी मी आनंदानं सहन करेन. आपलं प्रेम जिंकण्यापेक्षा जास्त माझ्यासाठी काहीच महत्वाचं नाही. आणि जोपर्यंत दामिनी मुजुमदार इथं स्वतः येऊन हे सगळं थांबवत नाही, तोपर्यंत मी जागचा हलणार नाही. मॅडम, मी सांगितलेले सगळे पेपर तयार आहेत. तुम्ही सांगितलं आणि काम झालं नाही असं होणार नाही. झालंय काम. थँक्यू. साहेब, साहेब आता आमची ही लास्ट वॉर्निंग समजा. आत्ताच्या आत्ता उठा इथून. अहो साहेब, मी तुमच्याशी बोलतोय. आत्ताच्या आत्ता जर तुम्ही नाही उठला ना, तर आम्हाला आमची कारवाई करावी लागेल. आणि त्यानंतर जे घडेल ना, त्याला आम्ही जबाबदार नसणार आहोत. तुम्हाला काय करायचंय ते करा. तुमच्या वॉर्निंगला घाबरण्यातला नाही हा धैर्य मुजुमदार. ठीक आहे, तुम्ही ऐकणारच नसाल ना, तर आम्हाला आमची कारवाई करावीच लागेल. चला रे, सुरू करा. धैर्य प्लीज उठा. आओ गाडी येते, तुम्ही का असं करता? ऐका ना माझं, चला उठा प्लीज, प्लीज उठा. सावी, काही होणार नाही मला. आओ प्लीज धैर्य ऐका माझं. सावी, तुम्ही बाजूला व्हा. आओ पण थांबा. ह्याची परतफेड मी नक्कीच करेन. वेलकम.
मला माहिती होतं तू येणार म्हणून. तुझीच वाट बघत होतो. तुझा डिसिजन फायनल आहे? कुठलं डिसिजन? तो डिसिजन ज्यानं तुझ्या आयुष्याचं वाटोळं आणि मुजुमदारांच्या घराचं नाव मातीत मिळवेल असा डिसिजन. मुळात मी असला कुठला डिसिजनच घेतलेला नाही. आणि जो डिसिजन मी घेतलाय तो आयुष्य सुंदर करणारा आणि मुजुमदारांना चांगलं माणूस बनवणारा डिसिजन घेतलाय. असं तुला वाटतंय? वाटत नाही, असंच आहे. म्हणजे या मुलीचा विचार तू तुझ्या डोक्यातनं काढून टाकणार नाहीयेस? नाही. कारण मी प्रेम केलंय त्यांच्यावर आणि लग्न सुद्धा त्यांच्याशीच करणार. पुन्हा एकदा विचारते, माझा डिसिजन फायनल आहे आई. मी लग्न करणार तर सावीशीच. आणि त्यासाठी मी वाटेल ते सहन करायला तयार आहे. वाटेल ते सहन करायला तयार आहेस ना? ठीक आहे. तुझा जर निर्णय झालाय की तुला याच मुलीशी लग्न करायचंय, तर त्याआधी तुला एक निवड करावी लागणार आहे. बोल. तसंही आता माझ्याकडे फक्त एकच निवड असेल. माझं प्रेम. ऐकून तरी घे आधी, मी कसली निवड करायला सांगते ते. एका साईडला ही पोरगी असेल आणि दुसरीकडे तुझी आई. दामिनी मुजुमदार. आम्हा दोघींपैकी कोणाची तरी निवड कर. बोल. जिनं तुला 9 महिने पोटात वाढवलं, तुला जन्म दिला, फुलासारखं जपलं, तुझे सगळे लाड पुरवले, अशी तुझी आई? की काल तुझ्या आयुष्यात आलेली ही मुलगी? बोल. निर्णय तुझा आहे. तू जर का माझी निवड केलीस आणि या पोरीला कायमचे विसरलास, तर मी तुला शब्द देते, मी यांच्या घराला धक्का सुद्धा लावणार नाही. यांचं आणि आपलं नातं जे काही असेल ते सगळं विसरून जाईल.
यांचा आणि माझा काहीच संबंध नसेल. बोल, कोण हवंय तुला? सावीला विसरतो म्हणा आणि जावायत ना. उगाच आमच्या नरड्यावर टांगती तलवार आहे ती तरी जाईल तुमच्यासोबत. आणि तसं पण काय आहे वंचनमध्ये म्हणा. सावीचा आणि माझा संबंध संपला. एकदा हात पकडला या धैर्य मुजुमदार साथ कधीच सोडत नाही. जन्मजन्मांची गाठ बांधली गेली आमची. आता कुणी काही केलं तरी ती तुटणार नाही. आणि हाच माझा फायनल डिसिजन आहे. आई आहे मी तुझी, मला माहित होतं हाच निर्णय तू घेणार. ठीक आहे. तुझा निर्णय जर झालाच असेल की तुला याच मुलीशी लग्न करायचंय, तर तुला या फाईल मधल्या पेपर्सवर सह्या कराव्या लागतील. या पेपर्सवर सह्या करून तू हे कबूल करशील की मुजुमदारांचा वारस म्हणून तुला बेदखल करण्यात आले. यापुढे मुजुमदारांच्या इस्टेटीवर तुझा काहीच हक्क नसणार. या पेपर्सवर सही केलीस की तुझी ओळख धैर्य मुजुमदार नाही तर फक्त धैर्य म्हणून असणार.
देवी आई, के दिवस जिवंत असून पण मेल्यासारखं झालेलं मला. पण आता नाही. आता माझे धैर्य घरी परत येणार. मला माहित होतं की तू त्यांना कधीच माझ्यापासून लांब नाही करणार. आता लवकरच मी धैर्यांची बायको होणार. करा की सही धैर्य मुजुमदार. आता काय हात थांबल्यात तुमचे? काय हो, मुजुमदारांचं नावारी इस्टेट जाणार म्हणल्यावर प्रेमाचं भूत उतरलं की काय तुमचं? प्रेमाची खोटी खोटी झुलप अंगारलेली ही दिली काय कळून? संपलं काय तुमचं? जे काही प्रेम होतं ते संपलं झालं? अरे काय तुमच्याच्यानं सही होती? थोडा एक काम करा, आईचा हात धरा आणि निघा हितनं. थँक्यू सो मच आई. हे काम मला पूर्ण व्हायला एवढं अवघड वाटत होतं, आता तुझ्यामुळे ते खूप सोपं झालं. थँक्यू. भाऊ, आता तरी पटलं का तुम्हाला? माझं प्रेम खरंय हे प्रूव्ह करण्यासाठी यापेक्षा जास्त काय करू? मी मुजुमदारांचं नाव सोडून स्वतःला सिद्ध करून दाखवू शकतो का नाही हेच बघायचं होतं ना तुम्हाला. आता इथं तुमच्या डोळ्यांसमोर मुजुमदारांचं नाव, मुजुमदारांची पावर सगळं काही काढून घेतलंय माझ्याकडे. आता मी एक साधा माणूस सोडला तर दुसरं कुणीच नाही उरलोय भाऊ. पूर्णपणे शून्य झालोय. आता माझ्याकडे उरलंय ते फक्त प्रेम. आणि त्याच प्रेमाच्या जोरावर मी पुढची परीक्षा द्यायला रेडी आहे. असं? अच्छा 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 अच्छा, म्हणजे ही भानगड आहे होय.
म्हणजे इतके दिवस एकटे नाटक करायचा आता आता अख्ख्या खानदानाला घेऊन आलाय होय इथं नाटक रचायला. भाऊराव नाईक